भाई बहन, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 20 जून 2024 गुरुवार। पहिला आणि शेवटचा, त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवला आणि मला म्हणाला, पिऊ नको, मी पहिला आणि शेवटचा आहे. प्रकटीकरण पहिला अध्याय 17 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रेमाची कामे बघा. त्याने प्रेमाने आपला हात जानवर ठेवला आणि म्हणाला, पिऊ नकोस. परमेश्वराने केवळ त्यांचे भय दूर केले नाही, पण त्याने त्यांचे सांत्वन केले आणि त्याला मिठी मारली. तोच उजवा हात ज्याने 7 तारे धरले होते, तो जानवर प्रेमाने विसावला होता. आजही प्रभूच्या नखे टोचलेला हात तुम्हाला सांत्वन देईल आणि तुमच्यासाठी एक चमत्कार करेल. तो तुम्हाला आई म्हणून सांत्वन देईल. त्याने वचन दिले आहे की जेरुसलेममध्ये तुम्हाला सांत्वन मिळेल. तो त्यांचे प्रेमळ शब्दाने आणि त्यांच्या उजव्या हाताने तुमचे सांत्वन करेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व भीतीपासून मुक्त करेल आणि तुमची सुटका करेल. ट्रान्सफिगरेशनच्या पर्वतावरील असाच अनुभवाबद्दल तुम्ही वाचू शकता. प्रभू येशू बोलत असतानाच बघा, एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली आणि अचानक ढगातून आवाज आला. तो म्हणाला, हा माझा प्रिय पुत्र आहे, त्यांच्यावर मी संतुष्ट आहे, त्यांचे ऐका. मत्ती 17 अध्याय 5 वचन. हे ऐकून शिष्य घाबरले आणि तोंडावर पडले. प्रभू येशू आला आणि त्याने स्पर्श केला आणि म्हणाला, उठ, घाबरू नको. मत्ती 17 अध्याय 7 वचन. देवाची मुलांनो, कोणती भीती तुम्हाला काळजीत ठेवते? तुझा आत्मा का अस्वस्थ आहे? तुमच्या भविष्याची भीती असो, वाईट लोकांची भीती असो किंवा मृत्यूची भीती असो, परमेश्वर म्हणतो, पिऊ नका. तो तुमची सर्व भीती देखील दूर करेल. ही स्तोत्रकर्त्याची साक्ष आहे. मी परमेश्वराला शोधले आणि त्याने माझे ऐकले आणि मला माझ्या सर्व भीतीपासून मुक्त केले. स्तोत्र 34 अध्याय वचन 4. परमेश्वर तुम्हाला सांत्वन देण्यासाठी त्यांचे नाव देतो. तो आपला उजवा हात तुझ्यावर ठेवतो आणि म्हणतो, पिऊ नको, मी पहिला आणि शेवटचा आहे. प्रकटीकरण पहिला अध्याय 17 वचन. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जो प्रभू देव सुरुवातीला होता तो शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल. तो तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन करेल. जो तुमच्या विश्वासाचा लेखक आहे, तो तुम्हाला तुमची शर्यत विजयीपणे पूर्ण करण्यास मदत करेल. मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळण्यास त्यांना शिकवा आणि बघा, मी सदैव तुमच्यासोबत आहे, अगदी युगाच्या शेवटपर्यंत. आमेन. मत्ती 28 अध्याय 20 वचन. म्हणून परमेश्वर म्हणतो, पिऊ नको. परमेश्वर इस्रायलचा राजा आणि त्यांचा उद्धारकर्ता सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, मी पहिला आहे आणि मी शेवटचा आहे, माझ्याशिवाय दुसरा देव नाही. येसाया 44 अध्याय 6 वचन. अंतिम या शब्दांचे अर्थ उशीर झालेला किंवा उशीर झालेला असा नाही. या शब्दांचा अर्थ सर्व काळ अपरिवर्तित असा होतो. जुना करारात जो पहिला होतो तो आता नवीन कराराच्या युगात शेवटचा म्हणून आपल्याबरोबर आहे. देवाची मुले, प्रभू येशू ख्रिस्त हा जुना करार आणि नवीन करार आहे. तोच आपल्या पूर्वजांसोबत आहे आणि आजही तोच आहे. पुढील ध्यानासाठी श्लोक. मी परमेश्वर पहिला आहे आणि शेवटचा मी तो आहे. येसाया 41 अध्याय वचन 4. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी
एस्तर पहिला अध्याय 2रा अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 5वा अध्याय 1 से 21 वचन. धन्यवाद.